भूतांना जेवायला घालावं लागतं आणि जर तू नाही घातलंस ना जेवायला, भूत तुझ्या घराबाहेर येऊन रडतात. तुला वाटेल कोणतरी मेलंय. माझे एक काका होते, त्यांनी एका वर्षी ठरवलं की जे करायचे ते करा, मी जेवायला नाही देणार तुम्हाला. पुढचे 10 दिवस आमच्या घराच्या अवतीभोवती रात्री फक्त रडण्याचा आवाज यायचा. ठाण्यात एक सोसायटी आहे नावाची, ती जेव्हा बनवत होते 4 माळे बनायची आणि आपल्या आप खाली पडायची. की होतंय काय, ज्योतिषला आणि ह्यांना विचारलं, त्यांना पण काही करता आलं नाही. आणि मग नंतर त्या लोकांना रिअलाइज झालं ती जी सोसायटी आहे त्याचं जे कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा एक बाई तिथे आंबा घाटातून त्यांची गाडी अशी जात होती, त्यांच्या बाजूला एक पॅरलल गाडी होती. घाटावर ऍक्च्युली अशा 2 गाड्या जाता येत नाहीत. हे लोक हॉंग करत होते की तुम्ही अशी गाडी चालवू नका, पुढे घ्या ना तर मागे घ्या, काहीतरी एक करा. आणि शेवटी त्या गाडीची काच खाली आली आणि काच खाली आली तर गाडीत. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. हा एपिसोड जरी नवीन असला तरी आपला गेस्ट खूप जुना आहे, खूप माझा जवळचा मित्र आहे. चिराग भाई, कसा आहे? वसअप गाईज, कसे आहात सगळे? मी पॉडकास्ट बघतच असतो, कारण की काय पर्यायच नाहीये, फीडवर येतेच पॉडकास्ट म्हणून बघतच असतो आणि मजा तर येतेच. आणि आपण बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, अजून गोष्टी आणल्या आहेत आज. मला आठवते ब्रो, जेव्हा आपण फर्स्ट टाइम जो पॉडकास्ट रेकॉर्ड केलेला, मला वाटतं 1 वर्ष झालं असेल त्याला, पहिल्या पॉडकास्टला. तेव्हा आपले काहीतरी 10,000 समथिंग फॉलोअर्स होते. मला वाटतं आपण आपलं बोलणं जेव्हा आपण 1000 सबस्क्रायबर पेक्षा कमी होतं तेव्हापासून आपलं बोलणं चालू होतं. आणि आपण फर्स्ट टाइम 10,000ला टाईप केलं आणि आता आपण 110 वर आहोत. सो भाई, लेट्स टार्गेट मिलियन भाई. लेट्स गो भाई. तू सांग भाई, कसा आहेस चिराग? काय चाललंय? मी मस्त. माझं सगळं चांगलंच चालू आहे, काम पण चांगलं चालू आहे आणि स्टोरीज तर आहेतच, काय ना काहीतरी लिहित असतो, काय ना काहीतरी ऐकत असतो. तर तेच यार, सगळं एकदम क्रेझी चालू आहे. तर सुरुवात करायची असेल तर माझ्याकडे एक चांगली स्टोरी आहे, त्यापासूनच सुरुवात करूया. तर पवई माहिती असेल सगळ्यांना, ठाण्यात पवई आहे. तर माझ्या मित्राने सांगितली मला, मध्ये मी एका हाऊस पार्टीमध्ये त्याला भेटलेलो, तर तेव्हा तो सांगत होता की त्याचा एक मित्र होता. सगळे असे बसलेलो आम्ही, जसं हाऊस पार्टीमध्ये आपण बसतो ना, तर तो सांगत होता की त्याच्या एका मित्राच्या घरी, तो ज्या घरात राहत होता त्याला खूप चीप फ्लॅट मिळाला अंधेरीत फ्लॅट मिळणं इझी नाही आहे, एवढा चीप. अंधेरी पवईच्या मध्ये अजिबात नाही, पण त्याला खूप स्वस्तात एक फ्लॅट मिळाला. तर तो म्हणाला ठीक आहे, घेऊया, काय फरक पडतोय, आपला ऑफिस पण जवळ येतून, तर घेऊया. तर त्याने तो फ्लॅट घेतला आणि 3-4 महिने राहायला, खूप चांगलं झालं. आणि 4 महिन्यानंतर तो दररोज रात्री झोपायचा ना, तर त्याची कोणतरी चादर खेचायचं असं त्याला वाटायचं. ठीक आहे, पण त्याला आधी वाटायला लागलं की नाही, चुकून कदाचित आपल्यालाच रात्री झोपेत जाग येते, तसं त्याच्यामुळे चादर खेचली जाते. आणि रात्री 2 ते 3च्या मध्ये त्याला दरवेळी एका बाळाचा रडण्याचा आवाज यायचा, दररोज 2 ते 3. पण त्याला वाटलं की परत बिल्डिंग आहे, कोण ना कोणतरी राहतं आजूबाजूला, बाळ रडतं, होऊ शकतं. तर तो म्हणाला की ठीक आहे. तर मग 3-4 महिने त्याचं हे सुरू झालं. मग तो म्हणाला की ठीक आहे, ते चालू होतं. मग एक पॉईंट नंतर तो सकाळी हे करत होता, तयारी करत होता ऑफिसला जायची, आणि त्याला बाथरूममध्ये नळ चालू व्हायचा आवाज आला. तर तो म्हणाला की मी नळ चालू ठेवला आहे का, म्हणून तो बघायला म्हणून गेला. आणि तो जसा बाथरूममध्ये शिरला, नळ चालू नव्हते एकही, आणि बाळाचा किंचाळण्याचा आवाज सुरू झाला. तर मग त्याची ऑफकोर्स फाटली, म्हणजे काय करणार, ऑफकोर्स घाबरणार. पण तरी तो तेव्हा पण त्यांनी हे केलं की ठीक आहे, आपल्या इथे काही नसेल, बाजूला कोणाचं तरी बाळ किंचाळत असेल. पण हे त्याचं दर वीक ऑन वीक होत गेलं, त्याच्यासोबत दर वीकमध्ये हे होत गेलं. तर मग वीकमध्ये होत गेलं, आणि मग एका पॉईंट नंतर त्याला घरी बाळ धावतं ना, तेव्हा कसा आवाज येतो, कारण की बाळाचे पण फुटस्टेप्सचा आवाज येतो ना, तसे आवाज यायला त्याला सुरू झाले त्याच्याच फ्लॅट. हां. आणि मग त्याला कळलं की फ्लॅट चीपमध्ये का मिळाला, कारण की असं होणं तर शक्य नाही ना. आणि मग नंतर त्यांनी इव्हेंच्युअली ती जागा सोडली, आणि मग त्यांनी थोडंसं आजूबाजूच्या लोकांना विचारलं की काय झालं. तर मग त्यांना कळलं की तिथे एक बाळ बाथटबमध्ये हे झालं, गेलंय, गुदमरून मेलं. आणि सेम झालं की नळ सुरू राहिला आणि ते बाळ त्या ह्याच्यातून बाहेर निघता आलं नाही, आणि किंचाळत ते बाळ तिथेच मेलं. म्हणून तिथे अशा गोष्टी सुरू असतात. बापरे.
हे आहेत ब्रो फ्लॅट्स भाई. काही आपण बोलतो स्वस्त भाई. मी जेव्हा आपल्याला स्टुडिओ आता चेंज करायचं आहे तर मी बघत होतो की अंधेरी साईड वगैरे तर खूप महाग फ्लॅट्स ब्रो. आणि खूप महाग जास्त फ्लॅट्स होते तिथे. तर म्हणजे समज 1 BHKचा पण फ्लॅट असेल ना 50,000 60,000 मिनिमम 45,000 रेट होतं. आणि ऑन द अदर हँड भाई मी एक फ्लॅट बघितला जो 20,000 15,000 अशा प्रॉपर मोठा फ्लॅट मिळत होता. आणि मी बघितलं लोकेशन चेक केली आरे कॉलनी. आणि मी तिकडे बघितलं ना भाई सर्वच फ्लॅट खूप जास्त स्वस्त होते. आणि माहिती नाही का भाई मे बी तिथे तसे काहीतरी गोष्टी असतील किंवा तिथे लोक जाणं प्रिफर नसतील करत. अरे आरे कॉलनी आहे माझ्या एका मित्राच्या सोबत झालेलं म्हणजे ही तर फर्स्ट हँड मी मित्राकडून ऐकलंय. सो निखिल नाव आहे त्याचा. तो मला सांगत होता की तो डोंबिवलीत राहायचा. ठीक आहे. आणि ना डोंबिवली ईस्टला राहायचा तो. आणि त्याची जी बिल्डिंग होती ना ती ॲक्च्युली अशी बिल्डिंग ॲसच नव्हती पण बंगला होता जो बिल्डिंगमध्ये कन्वर्ट केलेला. तो खालचा मजला त्याच्या मालकाचा होता आणि वरती एक फ्लॅट होता. हां. आणि तो 2 BHK फ्लॅट होता. त्याला काहीतरी 15,000 रुपयात मिळाला. ऑफकोर्स 2 BHK 15,000 कुठेही मिळत नाही. डोंबिवली सो कन्सिडर करू शकतो आपण. पण त्यांनी तो फ्लॅट घेतला. आणि त्याच्यासोबत पण तेच व्हायला लागलं की रात्री त्याला 1 वाजता तो त्या फ्लॅटमध्ये जाऊन राहिला ना म्हणजे 1 वाजला ना 1 ते 4 त्याला 104 बुखार म्हणजे त्याला ताप यायचा. आणि 4 नंतर एकदम शांत व्हायचं सगळं. आणि तो म्हणायचा की त्या खोलीतून ना नेहमी आवाज येत राहायचा. नॉकिंगचा आवाज यायचा. कोणतरी असं खिडकीतून आत येतं ह्याचा आवाज यायचा. तर त्याला आधी वाटलं की उंदीर वगैरे असेल त्या खोलीत म्हणून आवाज येतोय. तर तो बोलला की ठीक आहे मी एवढं काही लक्ष दिलं नाही. पण तो म्हणाला एका पॉईंट नंतर तो हॉलमध्ये झोपायचा. आणि बरेचशा वेळेला त्याचं असं झालं आहे की तो हॉलमध्ये झोपलाय आणि सकाळी उठून बघतोय तो हॉलच्या एका कॉर्नरमधून दुसऱ्या कॉर्नरमध्ये झोपलेला आहे. तर तो बोलला हे माझं स्लीप वॉकिंगमुळे तर मी होत नसेल. तर 1-2 वेळा त्याला असं वाटलं रात्री की त्याला ॲक्च्युली कोणीतरी उचलून साईडला ठेवत आहे. आणि त्याच टाईम फेजमध्ये व्हायला लागलं. आणि मग नंतर त्यांनी बरेचशा लोकांना आजूबाजूला विचारलं तर तो मालक तर ऑफकोर्स नाही म्हणाला की त्याला तो थोडी म्हणणार की हा भूत आहे कोण. हां. तर मग त्यांनी आजूबाजूच्या सोसायटीत जरा चौकशी केली की इथे असं काय आहे का. तर मग त्यांना तेव्हा कळलं की तिथे 3 लोकांनी स्वतःचा जीव घेतला. म्हणजे तू लास्ट पॉडकास्ट मध्ये पण सांगितलं त्यांनी ते जे पेंटिंग ठेवलेले सॉरी गणपती फोटोज वगैरे असे पडायचे असे नाही कधीही पडायचे. मग त्यात तिथे पण सेम होतं. एक बाळ होतं जे आईवडिलांनी आधी वडिलांनी स्वतःचा जीव घेतला. त्या आईने त्या बाळाला मारून टाकलं आणि मग स्वतःचा जीव घेतला. असंच म्हणजे हे ऑनेस्टली मी ऐकतो मला कधीतरी वाटतं की हे किती इम्पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्याच मुलाचा जीव कसा घेऊ शकता असं बरेचदा मला विचार येतो. पण आहेत यार अशा बऱ्याच स्टोरी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ती बुरारीची पण जर तू स्टोरी बघितलीस ती पण किती अनरियल आहे ते ऐकणं. की फॉर एक्झाम्पल एक मूल आहे आणि त्याचे भाऊ आहेत जो दुकानात जात आहेत ते स्वतःसाठी फास्ट स्वतः विकत घेत आहेत. टेबल विकत घेत आहेत. आणि आजूबाजूच्या लोकांना जेव्हा विचारलं ते म्हणतात की आम्हाला कधीच असं वाटलं नाही की या लोकांच्या घरी काही सुरू आहे. आणि त्याच्यात पण त्यांचं तसंच झालं ना की त्या लोकांना मला असं वाटतं म्हणजे हे मी खूप विचार करत होतो या गोष्टीवर तेव्हा कळलं की हे खूप ना जे लोक ड्रग्स कन्झ्युम करतात ना ते तसं आहे थोडं की त्यांना असं वाटलं की आपण हे पहिले ऐकलं त्यांनी थोडं मग त्यांनी काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी व्हायला लागल्या. म्हणून मग त्यांना असं वाटायला लागलं की ठीक आहे मग हे आपण करत राहू. तर फॉर एक्झाम्पल त्या ह्याच्यात पण तू बघितलंस तर तो माणूस होता मेन तो ललित 2 महिने बोलत नव्हता आणि मग 2 महिन्यांनी बोलायला लागला तर अशा गोष्टी बोलायला लागला. मग मी कधी विचार करतो की माझे वडील जर उद्या मला येऊन बोलले की आपल्याला चढायचंय तर मी ऑफकोर्स वडील ना की काय वेड्यात का चढायचं विडायचं कुठे आपण. त्यांनी लहानपणापासून त्यांची कंडिशनिंगच अशी केली होती की त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि जे ते बोलले ते करत गेले. पण असे खूप केसेस आहेत मला वाटतं इंडियामध्ये. तर मी मागे वाचतो होतं की एक नवरा बायको होते ते कोणाला तरी बाबाकडून त्यांनी काय ऐकलं आणि त्यांनी आपल्या दोन्ही मुलींचं खून केलं एक रिच्युअलमध्ये. जेव्हा आजूबाजूचे लोक आले नेबर्स वगैरे ते बोलले तुम्ही काय केलं हे तर त्यांचं थांबा ही जिवंत होतील. आणि बाई पोलीस आले पोलिसांना पण बोलते तुम्ही आमची तपस्या भंग केली आहे आणि तुम्हाला श्राप लागेल हे सर्व. पण अरे म्हणजे इव्हन तू बुरारीचं बघितलंस ना दॅट इज द ओनली केस जी नाही मर्डर म्हणून काउंट केली जात नाही ॲज अ सुसाईड काउंट केली जात. इट इज काउंटेड ॲज अन ॲक्सिडेंट.
बिकॉज सुसाईड जर तू बघायला गेलास तर सुसाईड इज समथिंग दॅट यू डू टू युअर सेल्फ टू किल युअर सेल्फ, आणि मर्डर इज वेअर समवन एल्स किल्स यू, बट एन ॲक्सिडेंट इज वेअर यू मिस्टेकनली किल युअर सेल्फ, यू डिडंट वॉन्टेड टू डाय. तुला मरायचं नव्हतं पण तुला कोणीतरी तू चुकून मेलायस. सो म्हणून ते असं आहे. अरे इवन आरे कॉलनीचं तू बोलत होतास ना, एक ब्रँडन गोन्झाल्वेस म्हणून होता, आपण घेतली आहे स्टोरी. ब्रो क्रेझी स्टोरी आहे ती. म्हणजे स्टोरी तुम्हाला बघायची असेल तर एक इकडे लिंक येईल, नंतर जाऊन बघा, नक्की बघा. म्हणजे त्याच्यावरती मी आता अपडेट वाचत होतो, त्याच्यावरती एक फ्री प्रेस जर्नलचं आर्टिकल होतं, तर त्यात त्यांनी किती मेन्शन्ड आहे की तो मुलगा ते स्वतःहून जाऊन तिथे अधिकारात बसला. शॉर्टमध्ये ही स्टोरी शॉर्टमध्ये सांगतो की तो मुलगा तिथे जाऊन बसला, त्याचं कोणीतरी डोकं 30 मीटर उडवलं आणि ते डोकं जाऊन पडलं, 30 मीटर लांब पडलं. आणि त्यानंतर त्याला त्यांच्या जेव्हा घरी हे बघितलं तर त्याच्याकडे डायरीज होत्या ज्याच्यात त्यांनी ड्रॉइंग्स काढून ठेवलेले की कसं त्या सीनची जसं त्याला मारलं गेलं. क्रेझी शिट आहे ब्रो. म्हणजे आपण जेव्हा ती रील टाकली तेव्हा ती रील बरीच व्हायरल गेली. इवन त्याच्या बहिणीचे आणि त्याचे जे जिजू होते त्यांचे मेसेजेस आले आपल्याला की डिलीट दिस हे ते, किंवा दिस इज नॉट, पण द थिंग इज ना की दिस इज पब्लिक इन्फॉर्मेशन जी आपण वाचली ती टाकली आणि ते झालंय तिथे. सो ते होतं. पण हा तू मला काल बोलला होता की तुझ्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर ते काय आहेत मला ते ऐकायला आवडतं. मला तर वाटतं की गो स्टोरीज म्हटलं की माझं एका ठिकाणी लक्ष जातं ते कोकण. येस, कारण की कोकणात जेवढ्या गो स्टोरीज आहेत तेवढ्या कुठेच नाही आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा एक हा आहे ब्रदर इन लॉ आहे, तर तो एकदा कोकणात येत होता रात्री 4 वाजता, म्हणजे राजापुरातून आमच्या गावात येत होता, जे जरा सेक्लुडेड आहे गाव. तर तो रात्री 4 वाजता येत होता आणि तो एका पॉईंटला येऊन अडकला, त्याची गाडी बंद पडली. तर गाडी बंद पडली तर तो गाडीतून उतरला, आणि गाडीतून उतरला तर समोर त्याला 2 माणसं चालताना दिसत होती. आणि तो त्या 2 माणसांना जसं हे करायला गेला ना, थांबायला गेला ना, तर ती 2 माणसं राग झाली त्यांची, आणि तो तिथेच त्याचं हे झालं. आणि मग तो गाडीत जाऊन बसला की आता इथून निघूया नको. तर त्याच्या समोरून तो म्हणाला की प्रत्येक प्राणी गेला, जो कोणी प्राणी तू विचार करू शकतोस ना तो प्राणी गेला त्याच्या समोरून. आणि मग तो जशी गाडी पुढे न्यायचा ना, परत गोल फिरून त्याच जागेवर यायचा, परत गोल फिरून त्याच जागेवर यायचा. आणि तो ह्या सगळ्यात ऑलमोस्ट तो काहीतरी 2 की 4 वाजता तिथे पोचला. तो 8 वाजेपर्यंत सकाळी त्याच पॉईंटला अडकून होता. आणि 8 वाजता तो जेव्हा गावात आला तेव्हा त्याला 104 ताप होता, आणि तो नाही त्यातून बाहेर निघू शकला. तो 2 दिवस बेड रेस्टवरच होता. बरेच डॉक्टर येऊन त्याचं हे करून गेले. मग त्यांना कळलं की हे सगळं झालं आहे. तर मग जेव्हा त्यांना हे सगळं कळलं तेव्हा मग तिथे कोकणातली लोकं असतात जी ह्याच्यात खूप म्हणजे तर मग त्यांनी नारळ वगैरे ओवाळला, त्यांनी जेवण म्हणजे 2 दिवसाचं जेवण द्यावं लागतं ते दिलं. ते सगळं केल्यानंतर त्याचा कुठेतरी ताप उतरला. आता हे किती खरं आहे किती खोटं आहे आपल्याला सांगता येत नाही, पण कोकणात होतात अशा गोष्टी. कारण आणि असं आहे ना की आपण जेव्हा कोकणाबद्दल बोलतो ना तर खूप लोकांचं असं होतं काय तुम्ही नाव खराब करताय, कोकण खूप सुंदर आहे. आय अग्री, खूप सुंदर आहे कोकण, खूप मस्त आहे. पण ह्या ज्या गोष्टी बोलतो ना ते बघायला गेलो तर आम्ही हे नाही बोलत आहे की हे खरं आहे की खोटं आहे. आम्ही बोलतो ह्या गोष्टी आहेत ज्या बोलल्या जातात, प्रत्येक घरी बोलल्या जातात, प्रत्येक घरी ह्या गोष्टी चालतात. तुम्ही कोकणात जाऊन कोणत्याही आजोबांना विचार, त्यांच्याकडून एका भूताने विडी तरी मागितली असेल. हो, अरे खरं. अरे ह्याच्यावरून आठवलं की माझे आजोबा होते तर ना कोकणात कीर्तन खूप चालतं. म्हणजे जेव्हा पण उत्सव असतो ना भजन कीर्तन खूप चालतं. आणि तिकडची लोक आपल्यासारखी नाही आहेत की ती गाडी काढतील आणि जातील तिथे, ते सगळीकडे चालत जातात. तेव्हा रस्तेही चांगले खूप अजूनही नाही पण ते लोक चालत जातात सगळीकडे. तर इथून म्हणजे फॉर एक्झाम्पल मीरा रोडपर्यंत समजा असेल तर ते चालत गेले. आणि माझे एक आजोबा होते ते असेच चालत कीर्तनाला गेले. आणि मग कीर्तन संपलं 2 वाजता रात्री. तर 2 वाजता चालत येत होते ते परत आमच्या गावाकडे. आणि गावाकडे चालत येत होते आणि त्यांना कोणीतरी हाक मारली बाटून. त्यांचं नाव रघुनाथ होतं. तर कोणीतरी जोरात रघुनाथ म्हणून हाक मारली. पण कोकणात तेच आहे की जे लोक तिथे राहतात त्यांना माहिती असतं कोणी मागून हाक मारली तर वळवळून नाही बघायचं. ते एक असतं की चालत राहायचं, वळून बघायचं नाही अजिबात. चालत राहायचं, तुम्ही बोलत राहा त्या व्यक्तीशी, पण मागे वळून बघू नका कधी. तर ते 2 वाजल्यापासून ते 4 वाजल्यापर्यंत म्हणजे गावाला पोचेपर्यंत ते त्या माणसाशी कॉन्व्हर्सेशन करत जात होते. आणि त्या माणसाला माझ्या आजोबांबद्दल सगळं माहिती होतं की मुलं काय करतात, तुम्ही गावात काय करता,
हे सगळं माहिती होतं. आणि माझे आजोबा बोलतायत आणि आमच्या घराला जाण्यासाठी असा एक कर्व आहे, त्या कर्ववरून जावं लागतं, खाली जायचं रस्ता आहे. आणि खाली जायचा रस्त्याला ते जसे आले, त्यांनी चूक केली, ते मागे वळून बघितलं. तर जसं मागे वळून बघितलं तसा तो व्यक्ती असा आकाशात उडतो ना माणूस, तसा तो असा राख होऊन तो उडून गेला माणूस. बापरे. आणि हे त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलंय. म्हणजे हे माझ्या आजोबांनी मला बरेचदा सांगितलंय. म्हणून मी जेव्हा पण आजोबांसोबत कोकणात जायचो ना, ते तेच म्हणायचे की कोणी हाक मारली लगेच मागे वळून नाही बघायचं. जर कोणी व्यक्ती असेल तर तो तुझ्यापर्यंत येईल, तुला हात लावेल, तुला थांबवेल, हे तर होईल. अरे हे तर काही नाही, कोकणात तुला ना भूतांना जेवायला घालावं लागतं, आणि जर तू नाही घातलंस ना जेवायला, भूतं तुझ्या घराबाहेर येऊन रडतात. आणि रडतात म्हणजे असे रडतात की तुला वाटेल कोणतरी मेलंय कोणाच्या तरी. बरोबर. आणि असं आमच्या इथे झालेलं आहे बरेचदा की माझे काका होते, काका आजोबा होते, ते खूप असे उर्मिष्ट होते. म्हणजे ते शिव्या वगैरे द्यायचे खूप भूतांना पण. म्हणजे ते चॅड होते. त्यांना काही फरक नाही पडायचा, भूत येऊ दे कोणी येऊ दे. आणि त्यांनी एका वर्षी ठरवलं की मी नाही देणार जेवायला, तुम्हाला जे करायचे ते करा, मी जेवायला नाही देणार तुम्हाला. आणि त्यानंतर पुढचे 10 दिवस आमच्या घराच्या अवतीभोवती रात्री फक्त रडण्याचा आवाज यायचा. कुत्रा ओरडतोय मध्येच, रडण्याचा आवाज येतोय जोरात. ते शिव्या घालायचे बाहेर येऊन की तुम्हाला जेवायला घालणार नाही. आणि बरेचसे अजून शब्द वापरले जे मी नाही वापरू शकत इथे, पण ते शब्द ते वापरायचे. आणि मग शेवटी जाऊन माझी जी आजी होती तिने जाऊन शेवटी घातलं जेवायला आणि माफी मागितली की माझ्या नवऱ्याने असं केलं, पण मी तुमची माफी मागते, हे तुमचं जेवण आणि आम्हाला सोडा, तुम्ही लांब जा. आणि त्याच्या नेक्स्ट दिवसापासून रडण्याचे आवाज बंद आले. हे सगळं होतं कोकणात. आणि हे तर मला बरेचशा लोकांकडून ऐकायला मिळालं. असं नाही की ही एकच गोष्ट आहे. हे ॲक्च्युली ना माझ्या मित्राबरोबर झालेलं, जो माझ्या बाजूला राहतो. मी बऱ्याच वेळी स्टोरी म्हटली आहे, पण ते कधी असं हे नाही झालं. पण मी तुला सांगतो बाई, तर कसं झालं ना की माझ्या बाजूला मितेश राहतो, तर ते लोक एकदा कोकणात गावी गेलेल्यानंतर 1-2 दिवस उशिरा, म्हणजे कसं आहे की त्यांचा आहे ना एक टाईम असतो ज्यावेळी आपले जे राखणदार असतात, जे आपले कोणी देव असतात शेतातले वगैरे, तर त्यांना आपल्याला जेवण घालावं लागतं किंवा नारळ वगैरे द्यावा लागतो. तर त्यांचं पण तसं होतं. पण त्यांचं काय आलं की त्यावेळी खूप पीक ते टाईम होतं जेव्हा सर्व लोक लग्न वगैरे होते, तर म्हणतात तिकीट्स नव्हते मिळत. तर त्यांना 1-2 दिवसानंतर तिकीट्स मिळाले. आणि मितेशची कशी आजी वगैरे असते सोबत, तर त्यांची एज झाली आहे, तर त्यांना प्रॉपर गाडी वगैरे करूनच जावं लागतं. तर त्यांना 1-2 दिवस उशीर झाला. आणि त्यांचा रात्री पोचले ते लोक, संध्याकाळी पोचले. तर ते बोलले ठीक आहे ना, आपण उद्या नारळ देऊ त्यांना. आणि त्यांनी एवढं कॅज्युअली घेतलं, जेवले वगैरे आणि झोपले. आता मितेशसमोर गेला, त्याला कधीच कोणाची भीती वाटली नाही, कारण मुंबईत राहिला आहे आणि ह्या गोष्टी आपण ऐकून आहोत, पण कधी एक्सपिरियन्स झालं नाही. त्यांच्या वाडीत टोटल 20 घरं आहेत. आणि 20 घरांपैकी फक्त एक घर उघडं होतं, म्हणजे 1 ते 2 घरं वगैरे उघडे असतात. बाकी सर्व लोक मुंबईला होते, ठीक आहे. आणि खूप कमी लोकच असतात त्यांच्या गावात. आणि त्या घरीत पण कोण जे म्हातारे वगैरे असतात ना, ते लोकच असतात जे राहतात. त्यांचं कोणी नाही आहे मुंबईत वगैरे, आणि ते एकटेच राहत आहेत. तसे 1-2 घरं उघडे असतात आणि यांचं घर उघडं. तर रात्री जवळपास 2:30-3च्या दरम्यान जेव्हा हे लोक झोपलेले बाई, ह्यांच्या दाराबाहेर येऊन कोण जोरात दरवाजा ठोकतंय. जेवढे यांचा एक मागचा दरवाजा, पुढचे दरवाजे वगैरे जोरात ठोकतंय. आणि हा लेजिट ते लोक घाबरलेले. आणि हे जेव्हा तो सांगत होता ना, तो बोलतात ना, त्याच्या अंगावर शहारे आलेले अक्षरशः बाई, खूप घाबरलेले. इव्हन त्याची मम्मी वगैरे, त्याला जोरात लघवीला झालेली बाई. तर त्यांनी केली नाही भाई, तो गपचूप ब्लँकेटमध्ये राहिला. सकाळी जेव्हा उजेड पडला तेव्हा त्यांनी बाहेर जाऊन वगैरे केलं. पण हे अनरिअलिस्टिक आहे. म्हणजे जर मी त्याकडून ऐकलं, म्हणजे मी फक्त कोणाकडून ऐकलं असतं तर मी कधीच विश्वास नव्हता ठेवला. पण ज्या इंटेन्सिटीने तो बोलत होता ना बाई, काही पर्याय नव्हता. अरे मला तर माहिती आहे, मध्ये एक गोष्ट कळली की आता मी अंधेरीत शिफ्ट झालो ना, तर माझ्या घरी मला एक एक्सपिरियन्स आला, तो थोडा अनरिअल होता, तो मी सांगतो. म्हणजे की आता मी जिथे राहतो ना, ती माझ्या बहिणीचं दुसरं घर आहे. आणि तिथे आधी माझ्या बहिणीचे जे आजी सासू सासरे होते ते राहायचे तिथे. आणि ते घर त्यांचंच आहे, म्हणजे त्याच्यात मी खूप कमी माझ्या गोष्टी आणल्या आहेत, पण मेजॉरिटी गोष्टी तिथे त्यांच्याच आहेत. आणि एक दिवशी माझ्या बहिणीचे जे फादर इन लॉ आहेत ते त्या घरात येऊन राहत होते. जे सासरे आहेत ते झोपायला आलेले माझ्या इथे. मी म्हटलं ठीक आहे, मी तसंही ठाण्याला जात होतो, तर मी म्हणालो की ठीक आहे तुम्ही झोपा, काय हरकत नाही. आणि ते तिथे झोपले. आणि नेक्स्ट दिवशी मला येऊन असं एकदम म्हणजे घामाघूम होऊन मला बोलले की तुला झोप लागते का इथे. मी म्हटलं हो, मला खूप छान झोप लागते, म्हटलं मला काही त्रास नाही होत. तर ते म्हणाले की नाही, मी खरंच विचारतोय झोप लागते का तुला.
मी म्हटलं काका एकदम छान झोप लागते, मला काही त्रास होत नाहीये. ते म्हणाले की नाही, मी काल रात्रभर झोपण्याचा प्रयत्न केला, पण रात्रभर माझे आईवडील येऊन मला सतवत होते, रात्रभर आईवडील येऊन मला हां, आणि ते दोघंही नाही आहेत आता या जगात, नाही आहेत. रात्रभर येऊन सतवत होते आणि ते मला येऊन बोलले की आम्हाला माहिती आहे आता इथे कोणतरी नवीन राहत आहे, पण तुम्ही काळजी करू नका त्याची, तो त्या मनुष्यासोबत आम्ही राहतोय आता, आम्हाला काही हरकत नाही आहे. पण त्यांनी म्हणजे त्या वडिलांनी काही इच्छा मला वाटतं पूर्ण नव्हत्या केल्या, तर ते फक्त करा, कारण की नाहीतर तुला मी या घरात येऊन नाही देणार. सो त्याचे वडील येऊन जेव्हा पण तिथे झोपतात त्यांना झोप नाही लागत, पण ॲट द सेम टाइम मला खूप छान झोप लागते त्या घरात. तुला कधी भीती नाही वाटत की तू स्पिरिट्सच्या मध्ये राहतोय? मला तर कधी कधी वाटतं की ठीक आहे यार, म्हणजे कोणासोबत तरी राहतोय, म्हणजे मी एकटा राहायला नाही आवडत मला. कदाचित आजी आजोबा असतील, चांगली हेअर मसाज वगैरे देतील. अरे पण खूप आहेत रे इथे अशा गोष्टी. म्हणजे माझे वडील पण मला बरेचदा सांगतात की तो जो ह्याच्यावरून ब्रिज जातो ना, महालक्ष्मी, गोरेगाव टू महालक्ष्मी एक ब्रिज जातो, मला गोरेगाव टू महालक्ष्मी, हां त्याच रूटला एक ब्रिज जातो. आणि तिथे माझे वडील सांगतात की बरेच लोकांना असं, म्हणजे जर ट्रेन क्राऊडेड असेल ना खूप, म्हणजे रात्रीच्या जर ट्रेन्स असतील ना, तर बरेचशा लोकांना असा कानात आवाज वगैरे येतो की उडी मार, त्या ब्रिजला आवाज येतो की उडी मार. आणि तू विचार कर की तू ट्रेनमधून चाललायस, तू डोरवर उभा आहेस आणि तुला कोणतरी कानात येऊन मागे म्हणते उडी मार. आणि बरेचशा लोकांनी तिथून उड्या मारल्या आहेत जस्ट बिकॉज त्यांना कोणीतरी येऊन कानात सांगितलं उडी मार म्हणून. आणि मग नंतर त्यांनी बरेचशा ह्याच्यानंतर हे केलं, तर तेव्हा त्यांना कळलं की त्या पर्टिक्युलर टायमिंगला एका मुलीने तिथून उडी मारली आहे ट्रेनमधून, आणि तिच्यासोबत काही चुकीच्या गोष्टी झालेल्या म्हणून तिने तिथून उडी मारली. आणि आज पण बरेचशा वेळेला ती ट्रेन जेव्हा लास्ट ह्याला जाते तेव्हा त्या मुलीचा उडी मारताना आवाज येतो. असं पण बरेचदा त्या रूटला झालं आहे. म्हणून तिथून रात्री मी तरी कॅब करतो. मला असं वाटतं की जाण्यात काही पर्याय नाही. बरोबर भाई, हे रिसेंटली माझ्याबरोबर आता घडतंय. तर माझ्याबरोबर कसं होतं ना की आता आपण कामामुळे वगैरे लवकर झोपत नाही, आरामात वगैरे झोपतो. तर असं होतं की मी जेव्हाही 2 ते 3 वाजता जेव्हा मी वॉशरूमला वगैरेसाठी उठतो ना, तर मी नोटीस करतो सुरुवातीला 2 कुत्रे भुंकतायत. असे नॉर्मल भुंकू शकतात ना बाई, हळूहळू आहे ना पूर्ण एक 4 कुत्रे अजून भुंकायला लागतात, मग अजून असा घोळका जमतो. आणि मग ते लोक लेजिट हाऊल करायला लागतात की असे की त्यांनी काहीतरी बघितले आणि हाऊल करतात ना तसं. आणि हे रात्रीच्या 2:30 वाजता होत आहे आणि हे दिवसा कधीच होत नाही. तर का? आणि हे ठीक आहे, एक दिवस मला वाटलं असेल काय, ते कचरा वगैरे टाकणारे लोक असतात ना मे बी, त्यांच्यावर वगैरे भुंकत असतील. पण दुसऱ्या दिवशी सेम त्याच टायमाला झालं आणि मी मग अवेअर झालो. मी 3-4 दिवस नोटीस केलं आहे. इवन त्याच टायमाला कोणतरी लहान मुलाचा रडण्याचा आवाज येतं, काय येतं. मी इवन खिडकीतून झाकून बघण्याचा प्रयत्न पण केला, पण मला काही दिसलं नाही. मी तर मैं तो उसी खोज में था, पण दिख नहीं रहा की तू गेस्ट म्हणून बोलवशील. कुछ दिख जाए यार, एक व्हायरल रील मिल जाएगा, पण नाही दिसलंय मला काही. अरे माझ्या आत्ताच्या घरात पण ना काय अशा गोष्टी होतात ज्या मला नाही माहिती त्या हॉरर आहेत की नाही आहेत. पण ना रात्रीच्या वेळी कधी कधी ना जे माझ्या बाजूला राहतात ना, म्हणजे आत्ता कोणी राहत नाही तिथे, पण ना रात्रीच्या वेळी असं ना 2-3 वाजता वगैरे ना नॉक करता कोणतरी. म्हणजे ते मला नंतर त्याचं रिझन मी सांगतो तुला. पण रात्री बरोबर 2-3 वाजता अशी पॅरलल जी वॉल असते ना, ती आता समजा दुसऱ्या घराची पण आहे, तर तिथे कोणतरी असं डोकं आपटतंय ह्याचा आवाज यायचा. मला कंटिन्युअसली डोकं आपटण्याचा आवाज यायचा. आणि मला आधी वाटायचं की 2-3 वाजता कोणीही जागं नसतं यार, म्हणजे आपण असतो ते पण टाइमपास करत असतो की काय लिहितोय, बघतोय, कोण करत नाही. हां, नॉर्मल लोक नसतात 2-3 वाजता जागे. तर मी 1-2 वेळा हे ऐकलं यार. मी म्हटलं की काय ह्याचा शोध लावला पाहिजे आपल्याला, म्हणजे काहीतरी असणार त्या साईडला. आणि मग नंतर मला ते रिअलाईज झालं की ते भूत नव्हतं, पण माझ्या बाजूला एक आजी आणि तिचा मुलगा राहायचा. आणि तो मुलगा थोडा मतिमंद होता, म्हणजे त्याला स्वतःच्या गोष्टी स्वतः करता यायच्या नाही. तर तो रात्री 2-3 वाजता जागायचा आणि तो वॉलला जाऊन डोकं आपटत बसायचं. हे मला नंतर क्लिक झालं, म्हणजे नंतर मी बोललो त्यांच्याशी तेव्हा मला कळलं. आणि तेव्हा कुठेतरी जाऊन मला थोडंसं रिलीफ मिळालं. पण मी कशाने घाबरलो आहे की जर आत्ता पण ते कंटिन्यू झालं, तो आता मुलगा तिथे राहत नाही, त्या आजी गेल्या आहेत, वारल्या आहेत.
आता जर तिथे काय असं झालं तर मी राहू नाही शकणार त्या घरात, म्हणजे तर अजिबात राहू नाही शकणार मी त्या घरात. मग तर राहायला पण नको तुला तिथे, खूप काय होतं. पण यार तेच आहे की मला असं वाटतं की हे जे लोकेशन आहेत ना, स्पेशली जे रेल्वे स्टेशन झाले किंवा हे खाडी वगैरे झाले, तिथे बरेच लोकांनी त्यांचा जीव दिलाय. आणि असं वाटतं ना की ते त्यांच्या स्वतःच्या इच्छाने नाही गेलेत, त्यांच्याबरोबर काही ऍक्सिडेंट झालाय किंवा काही झालंय त्यामुळे ते गेलेत. पण तू असं कधी ऐकलंय का कोणतं? अरे घाटावर मी बरेचदा ऐकलंय की तुझा आंबा घाटातून जात असशील ना रत्नागिरीला वगैरे, तर आंबा घाटात ना बरेचशा वेळेला मला एकाने ही स्टोरी सांगितलेली की त्यांची गाडी अशी जात होती आणि त्यांची गाडी जाता जाता त्यांच्या बाजूला एक पॅरलल गाडी होती. घाटावर ॲक्च्युली अशा 2 गाड्या जाता येत नाहीत, घाटावर गाड्या एकामागे एक असतात, बरोबर आहे. तर त्यांच्या बाजूने पॅरलल गाडी जात होती आणि हे लोक हॉंक करत होते की तुम्ही अशी गाडी चालवू नका, पुढे घ्या ना तर मागे घ्या, काहीतरी एक करा. आणि त्यांनी गाडी हॉंक केली आणि शेवटी त्या गाडीची काच खाली आली आणि काच खाली आली तर गाडीत कोणी नाही आहे, ती गाडी अशीच चालली आहे पुढे. आणि मग ती गाडी पुढे ओव्हरटेक केली त्यांनी आणि गाडी पुढे गेली. तर जे गाडीत माझे मित्र बसलेले त्यांना वाटलं की ठीक आहे रात्रीची वेळ आहे, दिसलं नसेल कोणीतरी चालवताना, पण असणार कोणतरी गाडीत, असं तर होणार नाही की गाडी अशीच चालली आहे. आणि ती गाडी अशीच परत या साईडला आली आणि समोरून एक ट्रक येत होता. ट्रक आला आणि ट्रक नॉर्मली गेला, म्हणजे त्या गाडीच्या थ्रू ट्रक गेला. ट्रकला अजिबात ती गाडी दिसली नाही, पण या लोकांना ती गाडी परत त्यांच्यासोबत पॅरलली दिसत राहिली. मग या लोकांनी गाडी फास्ट केली आणि गाडी पळवली आणि मग नंतर परत त्या लोकांनी मिररनी मागे गाडी बघण्याचा प्रयत्न केला तर मागे गाडी नव्हती. आणि तिथे गाड्या खूप क्लिअरली दिसतात कारण की तिथे लाईट्स नसतात. सो गाडीचा लाईट हा ओनली लाईट तुम्हाला दिसून येतो ना की मागे गाडी आहे की नाही. तर मग त्यांनी मागे गाडी बघितली तर मागे गाडी नव्हती. बरेचशा वेळेला असं दिसलंय लोकांना की तिथे ते तू काय गेस केलं असेल एकावर की मानकाप्या म्हणून एक दिसतो की तो म्हणजे हे तर मी एक स्टोरी ऐकली आहे की गाडी समजा अशी 80च्या स्पीडला वगैरे जात असेल ना तर तुला बाजूला 2 लोक दिसतील जे तुझ्याच स्पीडनी धावत आहेत, गाडीच्या स्पीडने मागे धावत आहेत गाडीच्या. आणि जर तू कुठेही गाडी थांबवलीस तर बरेचशा वेळेला असं झालं आहे की लोकांचे मान कापले आहेत, बरेचशा लोकांना तिथेच परत गाड्या सापडल्या नाही आहेत. आणि ह्या सगळ्या स्टोरीज तर एवढ्या कॉमन आहेत तिथे की बरेचसे लोक घाट रात्रीचा जातच नाहीत, गाडी लावून ठेवतात, झोपतात गाडीतच आणि सकाळी उठून मग घाटातून जातात. कारण की घाटात एवढ्या लोकांचा जीव गेला आहे ना की तू काही करूच नाही शकत त्या गोष्टीबद्दल, त्या गोष्टी तशाच्या तशाच राहणार. म्हणजे कोकणात अजून एक तर हे तर माझ्याच घरी झालेलं आहे की आमचं जिथे आत्ता घर आहे तिथे आधी घर नव्हतं, म्हणजे तिथे आधी घर होतं आणि किचन बाहेर होतं आमचं, म्हणजे किचनसाठी एक मोठं किचन होतं ते थोडंसं पुढे होतं. म्हणजे जेव्हा पण गावात काही उत्सव असतील तेव्हा तिथे जेवण बनायचं. आणि तिथे माझी जी पणजी आजी होती ती खूप चांगलं जेवण बनवायची, म्हणजे ती एवढं चांगलं जेवण बनवायची. आणि माझे जे पणजोबा होते ना ते म्हणजे खूप बिल्ट आणि खूप असे स्ट्रॉंग होते, एकदम हट्टेकट्टे होते. आणि ते एका सिटिंगला 100 जिलब्या वगैरे खायचे, असं त्यांच्या स्टोरीज आहेत. 100 जिलब्या, मग ते आपले तांदळाचे वडे असतात ना ते त्यांनी एका सिटिंगला 100 खाल्ले आहेत बसून, अशा स्टोरीज आहेत. आणि ते थोडेसे अब्युझिव्ह होते कारण की तेव्हाची लोक तशी होती ना की 6'4" आम 6'4". हां, तर ते माझ्याहून हे होते आणि ते खूप खूप रागेट होते कारण की त्यांनी एकदा माझ्या पणजीजीला मारलंय लोकांसमोर की जेवण जास्त नाही केलं म्हणून, असं सगळं होतं. आणि म्हणून माझी पणजीजी खूप सुगरण जेवण करणारी होती. तर आमच्या इथे आजही असं होतं की बरेचदा लहान मुलं आली ना त्या साईडला की ते लहान मुलं येऊन विचारतात आईला किंवा मावशीला, काकूला माझ्या, की आज काय छान केलंय, तळण्याचा चांगला वास येतोय, असं सगळं येतोय. तर घरी तर काहीच तळण्याचं केलं नाही आहे, पण मग ते म्हणतात मग वास येतोय कुठून, ते म्हणतात नाही तिथे वास येतोय तिथे. आणि ते जिथे पॉईंट करतात ना तिथे ते जुनं किचन होतं आधी. आणि बरेचशा म्हणजे माझ्या बहिणीसोबत असं झालं आहे की तिला तो वास आला आहे, ती त्या वासाच्या मागे थोडी चालत गेली, तिला तिथे चक्कर आली, पडली आणि जेव्हा तिला उठवलं तेव्हा ताप 102, 103 ताप होता तिला. सो हे तर माझ्या डोळ्यासमोर झालेली गोष्ट आहे. आणि हे बरेचशा लोकांसोबत होतं माझ्या इथे की माझे बरेचसे फ्रेंड झालेत, त्यांनी पण बरेचशा वेळेला सांगितलं आहे असं की ब्रो खाना बहुत अच्छा बना है, क्या आज बन रहा है.
आम्ही तो म्हणतो काहीच नाही बनवलंय अजून, आता येणार आहे बाई जेवण बनवायला. तर ते म्हणतात नाही यार कुछ अच्छा तलने का स्मेल आ रहा है. आणि मग तेव्हा कळतं की काहीतरी आहे, पणजी आजी जेवण बनवतीये, जाऊ नका तिथे. म्हणजे अरे हे अजून की माझी जी आजी आहे ना, तिच्या जे माहेरचं घर आहे ते तर वाडा आहे मोठा, म्हणजे 30 खोल्यांचा वाडा आहे तो. आणि त्याला म्हणजे ते जे गाणं आहे ना की 800 खिडक्या 900 दार, तसं घर आहे ॲक्च्युली. एवढ्या खिडक्या आहेत, एवढी दारं आहेत तिथे. ठीक आहे. आणि तिथे असं आहे की माझे जे पणजोबा होते ते खोत होते, गावाचे खोत म्हणजे जे मुख्य होते ते. तर त्यांनी जो गावाचा रस्ता होता तो त्यांनी बनवलेला, म्हणून त्यांच्या इथे एक पार्टी लावलेली होती की भास्कर प्रभुदेसाईंनी हा रोड बनवला. तर गावातली तुम्हाला मजा सांगतो की एकदा रात्री, आणि तो एकदम सेक्लुडेड जागेवर बोर्ड आहे, तर एका रात्री सगळ्यांची पैज लागली की कोण त्या बोर्डवर जाऊन स्वतःचं नाव लिहून येणार, अशी पैज लागली. ठीक आहे. आणि माझे एक आजोबा होते, ते आजोबा त्यांनी पैज लावायला सुरू केली. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की जो पण लावून येईल त्याला माझ्याकडून 1000 रुपये मिळतील. तर सगळे लोक झाले की चला चला चला. मग फोनवर पैजा लागायला सुरू झाले की मी पण 1000 देईन, मी पण 1000 देईन. तर मग एक मुलगा म्हणाला की ठीक आहे मी जातो, मला काय फरक नाही पडत, मी जाईन. तर ते त्या आजोबाला त्यांनी म्हटलं की हां मग खडू द्या मला तिथे जाऊन लिहायचं आहे ना. ते म्हणाले नाही बाळा, तू जा चालत 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 तिथे, तू त्या बोर्डकडे जाशील ना तर 4 हात तुलाच खडू द्यायला येतील. अशा सगळ्या गोष्टी पण तिथे चालतात. म्हणजे तिथे बरेचशा लोकांना अशा मशाली हवेत उडताना दिसल्या आहेत. म्हणजे खूप खूप गोष्टी अशा होतात. म्हणजे इवन तू जर रत्नाकर मतकरी वाचत असेल तर मतकरींची एक स्टोरी आहे, ती पण खूप खूप छान आहे. की त्यांची एक स्टोरी आहे अबाउट एक गावात एक नवीन मुलगी येते आणि त्या मुलीला ना एक मुलगा खूप जास्त आवडतो, खूप म्हणजे खूप आवडतो. आणि तो तिला एवढा आवडतो की ती म्हणते की या मुलाला मी माझ्या वशमध्ये करणार, कसंही करून वशमध्ये करणार. तो तिचं प्रेम स्वीकारत नसतो का? हा अजिबात नाही. म्हणजे तो तिचा आणि त्याचा काही संबंधच येत नाही जास्त. आणि गावात असं नॉर्मली होत नाही ना की मुलगी मुलाला जाऊन डायरेक्ट बोलतीये असं सगळं. म्हणजे तिथे टिंडत नाहीये ना अजून. म्हणजे पण ते गावात तसंच नसतं. तर मग गावाच्या बाहेर एक बाबा राहत होता. तर ती त्या बाबाकडे गेली की मी काय करू की हा मुलगा मला स्वीकारेल. तर तो बाबा म्हणतो की ठीक आहे, तू एक काम कर, त्याचा एखादा टी-शर्ट चोरी करून घेऊन ये आणि मी तुला पुढचं सांगतो काय करायचं. तर मग ती म्हणते ठीक आहे. ती जाऊन टी-शर्ट त्याचा लपवून आणते आणि मग टी-शर्ट किंवा सदरा लपवून आणते. आणि मग तो बाबा तिला सांगतो ठीक आहे, मी काही जडीबुट्या देतो, तर त्याची राख, त्या टी-शर्टची राख, आणि त्या मुलीचे ना केस खूप मोठे असतात, खूप सुंदर असते ती मुलगी. तो तिला म्हणतो तुझे केस सगळे काढ तू आणि ते जाळ, आणि ती सगळीची राख असेल ती तुझ्या अंगाला लाव आणि तशीच त्या मुलाकडे जा. तो मुलगा तुला पहिल्यांदा जेव्हा बघेल तेव्हाच तुला तो स्वीकारेल. ठीक आहे. ती हे सगळं करते, राख लावते अंगाला, आणि ती ज्या मुलाकडे जेव्हा जाते तेव्हा तिला तिथे जाऊन कळतं की तो मुलगा आंधळा आहे, तर तो तिला कधीच बघू शकत नाही. आणि मग आज पण तरी त्या स्टोरीचा एंड असा केला आहे की आज पण ती मुलगी तशीच त्या गावात फिरतीये, कारण की तिला त्या मुलाचं कधी प्रेम मिळालं नाही. म्हणून अशा पण स्टोरीज बऱ्याच आहेत. क्रेझी 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 गोष्टी चालू असतात. मी विचार करते भाई की रात्री कोणत्या गावात जात असेल आणि त्यांनी ही गोष्ट बघितली. मे बी स्त्री मूवीचाही प्लॉट काही असा समवट सिमिलर आहे. पण तेच यार, मला कधी असं एक्सप्लोर करायचं आहे यार की कोणत्या गावात आपण जातोय आणि त्या गावात असं काहीच तयार. पण मला माहिती आहे त्या मोमेंटला माझी खूप फाटेल, पण स्टील मेरे को देखना है. तर मुंबईत जे दहिसर आहे ना, तिथे एक गोष्ट झालेली की एका सोसायटीत, म्हणजे एकदम फॅन्सी सोसायटी होती ती, आणि त्या सोसायटीमध्ये हर एक मजल्यावर ना म्हणजे लिफ्ट जी होती ना, लिफ्टच्या समोर ना स्कल्पचर्स होते, मूर्त्या ठेवलेल्या होत्या, आणि हर एक फ्लोअरवर मूर्त्या बदलत जायच्या. तर एका पॉईंटला कोणीतरी, आणि ती लिफ्ट होती ना, ती जाळीवाली लिफ्ट होती, जुनी लिफ्ट होती. आणि एकदा कोणीतरी असं नोटीस केलं की ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या बदलत आहेत. म्हणजे हर एक मजल्यावर तर मूर्ती बदलतीच आहे, पण त्या मूर्त्यांचे पण पोजेस बदलत आहेत असं कोणीतरी नोटीस केलं. तर पहिले लोकांनी त्या खोळ्यात काढलं की असं थोडी होतं, या मूर्त्या केव्हापासूनच्या आहेत, असंच थोडी बदलतील. आणि मग बरेचशा लोकांसोबत असं व्हायला लागलं की रात्री ते जसं लिफ्टमध्ये जायचे ना, त्यांना मध्येच दिसायचं की एक मूर्ती आहे जी आपले केस हे करते.
असं दिसायला लागलं, विंचरते असं दिसायला लागलं. वर गेले तर एक आपली साडी ठीक करते असं दिसायला लागलं. आणि मग नंतर त्यांना कळलं की ज्यांनी या मूर्त्या बनवल्या होत्या तो मनुष्य खूप असा या सगळ्यात इन्व्हॉल्ड होता, की ब्लॅक मॅजिक, काळी जादू करण्यात, असं सगळ्यात खूप जास्त इन्व्हॉल्ड होता. म्हणून हे सोसायटीजसोबत तर बऱ्याच स्टोरी लिंक्ड आहेत. म्हणजे मी ठाण्यात ज्या सोसायटीत राहतो ना त्याच्यासमोर एक सोसायटी आहे आनंदची, आणि त्या सोसायटीत तर सीन असा होता की ती सोसायटी आत्ता जर तू बघितलीस ना तर 25 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि पण ती जेव्हा बनवत होते ती 4 माळे बनायची आणि आपल्या आप खाली पडायची. 4 माळे बनवून परत खाली पडायची. तर बरेचशा लोकांना वाटलं की होत आहे काय, कशामुळे होत आहेत या गोष्टी. तर मग त्यांनी काय केलं की शेवटी एका ज्योतिषला आणि ह्यांना विचारलं, त्यांना पण काही करता आलं नाही. आणि मग नंतर त्या लोकांना रिअलाईज झालं की ती जी सोसायटी आहे ती त्याचं जे कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा एक बाई तिथे मेली, म्हणजे 4थ्या माळ्यावरून पडून मेली आणि तिचं बाळ होतं तिच्या पोटात. म्हणून पण त्याच्याबद्दल या लोकांनी काही केलं नाही ना, त्यांना पैसे दिले बऱ्यापैकी, या सगळ्या गोष्टी केल्या नाही. म्हणून 4थ्या माळ्यावरच सोसायटी खाली पडायची. मग त्या लोकांनी या सगळ्या गोष्टी केल्या, तिचं अंतिम संस्कार बरोबर केला, तिला तिच्या घरवाल्यांना पैसे दिले, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि तेव्हा जाऊन आज कुठेतरी ती सोसायटी वर आज तेवढी मोठी झाली. हां, म्हणून मग आज पण तिथे 4थ्या मजल्यावर बरेचशा लोकांना असे एक्सपिरियन्सेस येतात की कोणतरी किंचाळत आहे, कुठंतरी बाळ खेळत आहे, हसत आहे. म्हणजे मला हेच वाटतं रे की एखादं बाळ रडतं आहे ना तर तुला एवढं काही वाटणार नाही, पण जर तुला मध्येच बाळ हसताना खूप आवाज आला ना तरी ते खूप भयानक आहे. कारण की तू रात्री 4 वाजता कुठे जातोयस, कोणी नाही आहे तुझ्या आजूबाजूला आणि तुला फक्त एक बाळ हसतानाचा आवाज येतोय, तर ते पण तेवढंच भयानक आणि तेवढंच डेंजर आहे. म्हणजे भाईंदरमध्येच आत्ता एक मी स्टोरी वाचत होतो की एक कम्प्लीट इमारतीवरून एक मुलगा खाली पडला शेवटच्या कामांवर, आणि आज पण तो मुलगा असं म्हणतात की त्या सोसायटीच्या याच्यावरून बरेचशा लोकांना पडताना दिसतो, तो मुलगा पडताना दिसतो. आणि म्हणून त्या सोसायटीचं टेरेस आज पण लॉक्ड आहे. त्या टेरेसवर काही करत नाही कोणी, कारण की बरेचशा लोक गेली आहेत त्या टेरेसवर, आणि टेरेसवर जाऊन त्यांना टेरेसचं दार परत दिसत नाही की कुठच्या दाराने परत आज बाहेर जायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी पण बऱ्याच, आणि ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं मुंबईत होतात. हे सरप्रायझिंग गोष्ट आहे, कारण की लोक असं म्हणतात की मुंबईत काय आहे, मुंबईत तर काय होत नाही, काही होत नाही. जे शहर 24 तास जागतं, हां तिथे अशा गोष्टी होतात. पण मग हे आहे ना, अशीच एक सिमिलर गोष्ट आहे ना, मी जिथे राहतो ना आमच्या एरियात, तिथेही ही गोष्ट झालेली. तर आमच्या इथेच आहे ना जवळ, म्हणजे 2-3 मिनटावर स्मशान आहे. ठीक आहे, तर ते कसं आहे की बाजूच्या गल्ली सोडून एक स्मशान आहे तिथे. तर तिथे काही ना काहीतरी चालत असतं, कोण जातं, कारण एवढी गर्दी आहे, एवढी लोकसंख्या आहे आपल्या इथे की कोण ना कोणतरी होतच असतं तिथे. तर तिथे कसं आहे की त्या स्मशानाला लागून आहे ना, म्हणजे असं ते प्रॉपर बनवलं आहे त्या लोकांनी. आणि मग तिकडं मध्ये एक रोड आहे, आणि ह्या साईडला बिल्डिंग्स आहेत, त्या साईडला बिल्डिंग्स आहेत, अशी बऱ्यापैकी वस्ती आहे. ठीक आहे, आणि कसं आहे ना की ती जी जागा आहे ना, तो जो रोड आहे ना, ह्या साईडला बिल्डिंग्स आहेत, पण शांतता खूप आहे तिथे, काळोख खूप आहे, एवढं लाईटही नाही तिथे, जास्त कोण तिथे जातही नाही, कारण थोडा सुनसान एरियाच आहे. पण ते बिल्डिंग्स आहेत तिकडे बऱ्यापैकी लोक राहतात. आता माहिती आहे तुला, मुंबई बोललो आपण, जिकडे बिल्डिंग बनतील तिकडे लोक येतील, लोकांना फरक नाही पडत काय आहे काय नाही, लोकांना राहायला जागा हवी, आणि चांगलेच बिल्डिंग्स आहेत. तर असं होतं ना की जास्त कोण येत नाही काय नाही, त्यामुळे मुलं रोडवर वगैरेही खेळतात, कारण जास्त गाड्यांचा वगैरे काही आहे संबंध नाही आहे तिथे. खूप येतात, कमी येतात, पण अशा मोठ्या गाड्या वगैरे जास्त येत नाही. तर तिकडे लहान मुलं वगैरे खेळत असतात. तर एकदा असंच झालं, मला वाटतं आम्ही 7वीला होतो, 2014 किंवा 13ची गोष्ट असेल. एक लहान मुलगी होती जी तिकडेच खेळत होती, तिच्या मैत्रिणींबरोबर लपाछुपी वगैरे खेळतो ना, तर ती त्या रोडवर बिल्डिंगमध्ये खेळत होते. बिल्डिंग बाहेर वगैरे लपायला जा, इथे तिथे लपा, ते चालू होतं त्यांचं. खेळता ना ती, ते स्मशान होतं ना तिकडे, अशी म्हणजे ऑब्व्हियसली तिकडे एक मोठी भिंत आहे, तर ती त्या साईडला जाऊन त्या भिंतीकडे लपली, कारण काळोख होतं तिथे गेली, तिथे लपली. तिच्या मैत्रिणी शोधतायत, ती काय भेटत नव्हती, कारण ती तिकडेच अशी लपलेली. अर्ध्या 1 तासानंतर तिचे आई वडील वगैरे आले, तिला शोधलं, ती सापडली, तिला घरी घेऊन गेले. सर्व काय ओके, तिला फटके बिटके दिले, लहान मुलगी होती, 3री-4थीत असेल, फटके बिटके दिले, ती रडली वगैरे, जेवली आणि झोपून गेली. दुसऱ्या दिवशीपासून भाई एक्झॅक्ट त्या टायमाला ती आहे ना रडायची, विदाऊट एनी रिझन. कोपऱ्यात जाऊन दिवसभर शांत बसायची, आणि रात्र झाली की रडायची, तिला काहीतरी दिसायचं.
आणि खूप वेगवेगळ्या आकृत्या वगैरे तिला दिसायच्या आणि डोळे बंद करून फक्त ती रडायची. हे आम्ही त्यावेळी ऐकलेलं म्हणजे. आणि आमची फाटलेली. तर असं झालं ना की आम्ही तर त्या रोडवरून कधीच गेलो नाही. अरे माझ्या आईच्या एका मैत्रिणीची स्टोरी आहे की तिचा ना त्या मैत्रिणीचा एक मुलगा होता, तो कुठेतरी ट्रेकिंगला गेलेला आणि ट्रेकिंगला जाताना तर ऑफकोर्स की बाथरूम नसतात, तर ते लोक तुम्ही कुठेही जाता ना बाहेर, हां, तर तो एका ठिकाणी गेला आणि त्यांनी तिथे शू वगैरे केली, हे केलं आणि मग तो परत येत होता. आणि तो परत आला ना, तर बरेचशा वेळेला काय आलं की संध्याकाळच्या वेळी की 7 ते 9च्या दरम्यान तो आपल्याला स्वतःला खोलीत बंद करून घ्यायचा. आणि मग बरेचशा वेळेनंतर आईला पण त्याच्या काळजी झाली ना की काय करतोय काय मुलगा आत बसून. तर एकदा त्यांनी फोर्सफुली दार उघडलं. तर असं झालं की तो एका म्हणजे बाईचे कपडे घालायला लागला आणि लोक विचार करायला लागले ना की हा काय करतोय. आणि बाईचे कपडे नाही, त्याचा आवाज पण एका बाईसारखा व्हायला लागला. आणि तो प्रॉपर स्वतःच्या आईला शिव्या वगैरे द्यायचा की तुम्ही मारलायत मला माहिती आहे, माझा जीव घेतलायत, मला जगून नाही दिलं बरोबर, असं सगळं बोलायला लागला. तर मग ऑफकोर्स त्या लोकांना हे झालं की आहे काय, होत आहे काय असं. तर मग ते झालं, ते थोडे दिवस व्हायला लागलं आणि त्यानंतर मग परत थोडे दिवसांनी त्याच्यासोबत अजून एक एपिसोड झाला ज्याच्यात त्याचं पर्सनॅलिटी परत बदलली. तो एका म्हाताऱ्या माणसासारखं बोलायला लागला. हे त्यांच्यासोबत 4 महिने व्हायला लागलं आणि मग त्या शेवटी त्यांनी त्यांचे बाबा वगैरे कोण फकीर होते त्यांच्याकडे घेऊन गेले. आणि मग त्यानंतर त्यांच्याशी बोलताना असं कळलं की त्या पर्टिक्युलर पॉईंटला एका बाईला मारून काढलं होतं. आणि म्हणून मग त्याचे ते सगळे एपिसोड सुरू होते की बाई मेली म्हणून. मग बाई मेली तर मग त्याच्यानंतर तिला खूप त्रास दिलेला, तर ज्या पण लोकांनी त्रास दिलेला त्या लोकांनी सगळे तिचं हे झालं. बापरे. अरे हे तर काही नाही, मला कोणीतरी एक स्टोरी सांगितलेली की एक बाई होती जी एका दुसऱ्या म्हणजे एक आजी होती आणि तिची एक नात होती. आणि ते दोघं ना ह्याला जायचे डे नाही, डान्सचा जो क्लास असतो ना त्याला मुलीला घेऊन जायचे डान्स क्लासला. आणि डान्स क्लास जेव्हापर्यंत व्हायचा तेव्हापर्यंत ती बाई बाहेर एका छोटंसं दुकान असतं ना त्याच्यात बसायची आणि तिथे पण एक बाईच होती जी सांभाळायची ते दुकान. तर मग त्या दोघांचं बोलणं व्हायचं बरंचसं. आणि बोलणं एवढं व्हायला लागलं की त्या आजी सगळं सांगायच्या की घरी काय होतं माझ्या, की मला मुलाला काय आवडतं, आज भांडण झालं घरी, हे सगळं सांगायचे. आणि त्यांनी काय मग एंडला काय झालं की एकदा पेपरात एक न्यूज आली की ही जी आजी आहे आणि तिची नात आहे ते कार ॲक्सिडेंटमध्ये गेले, अशी म्हणजे बातमी आली की त्यांच्या बॉडी पण नाही सापडलं. कार ॲक्सिडेंट का रेल्वेचा ॲक्सिडेंट काही झाला आणि त्याच्यात ते दोघंही गेले, काहीच नाही झालं. आणि मग ही जी बाई होती जी दुकानात बसायची तिला एवढं माहिती होतं आणि एवढा इंटरेस्ट डेव्हलप झालेला त्या फॅमिलीमध्ये की तिला असं वाटायला लागलं की मीच जाते आजी बनून. मग ती पण सिमिलर एज ग्रुपमध्ये होते. तर मग ती जी आजी होती जी त्या दुकानावर बसायची ती शेवटी गेली त्यांच्या घरी की माझा ॲक्सिडेंट झालेला पण मग मी बरेचसे माझं डॉक्टरचं ट्रीटमेंट झालं, माझी थोडीशी त्यांनी चेहरा बदलला माझा आणि मी आज तुमच्या इथे आली आहे राहायला. तर मग घरचे सगळे खुशच झाले की वा चांगलं आहे. म्हणजे ती जी दुकानावरची बाई होती ती स्वतः ती आजी म्हणून गेली आणि त्यांनी पटवून दिलं की मीच आहे ती. कारण की तिला सगळं माहिती होतं ना घरात काय व्हायचं, कोणाला काय जेवायला आवडायचं, कुणाला काय कुठच्या गोष्टीवर राग यायचा. तिने बरेचसं विचारलं की तुझी नोकरी कशी चालली आहे, तुझं ते प्रमोशन राहिलेलं तेच मिळालं का तुला. वडील पण म्हणाले की तुम्ही कसे आहात, नवऱ्याला म्हणाली ती की तू आज तुमच्या आवडीची ही भाजी बनवू का, असं तसं. तर मग शेवटी मग ती म्हणाली की ठीक आहे. मग तिचे जो हजबंड होता तो म्हणाला की आज सगळ्यांसाठी चांगलं जेवण बनव, आज तू आली आहेस, सगळ्यांसाठी सगळे तुझ्या हाताचं खाण्यासाठी उत्सुक आहेत. तर मग त्यांचं एवढं त्यांचं बोलणं व्हायचं त्या आजीचं आणि त्या दुकानवालीचं की तिला हे पण माहिती होतं की आजी कुठचा मसाला वापरते, काय जेवण कसं बनवते. तिने सगळं जेवण बनवलं, त्या 3-4 लोकांनी घरातल्या खाल्लं. आणि मग तिचा जो नवरा होता तो म्हणाला की इथे बाहेर ये, म्हणजे त्यांचं असं बैठं घर होतं, बाहेर ये तुझं झालं की आपण जरा बोलूया, आता तू एवढ्या दिवसांनी आली आहेस. तर मग बाहेर आली आणि ती बोलत होती त्या नवऱ्याशी. तर त्या कुंपणावर एक माणूस होता जो बघत होता या बाईकडे
कंटिन्युअसली बघत होता. तर मग तिला थोडंसं वियर्ड वाटलं की हा माणूस इथे बसून का बघतोय. तर तिने लांबून हाक मारली की काय रे काय बघतोयस ते. तर त्यांनी असं केलं तिला, असं इथे. तर ती म्हणाली की काय काय काय. तर ती शेवटी उठून रागात गेली की काय आहे, मी बसली आहे बोलती आहे याच्याशी बघ. तर कोणाशी बोलताय तुम्ही. तर मग ती बोलती नाही माझा नवरा बसलाय तिथे बघतोयच ना. तो बोलला की मॅडम ह्या घरात जे लोक राहत होते, जसं त्यांच्या घरची ती बाई आणि मुलगी गेली, त्या वडिलांना आधी हार्ट अटॅक आला, ते त्यांनी गेले. त्यानंतर तो जो मुलगा होता तो दारू पिऊन गेला, बायकोने त्याला सोडून दिलं. आता या घरात कोणीच राहत नाही, खंडर आहे घर. आणि जेव्हा ती मागे वळून बघते तेव्हा तिला घर खंडर दिसतं आणि तो नवरा तिथे अजूनही बसलेला दिसतो. तो म्हणतो की मला माहिती आहे तू माझी बायको नाही आहेस, पण आधी एक शेवटचं तुझ्याशी बोलून या सगळ्यावर खूप बरं वाटलं. आणि तो माणूस पण तसाच हे गेला. अशा गोष्टी होतात. हे तू कुठे वाचलेलंस? हे मला कोणीतरी सांगितलंय, म्हणजे माझ्या आईनी का माझ्या वडिलांनी कोणीतरी मला सांगितलंय. पण मी ही स्टोरी जेव्हा पण ऐकतो ना मला असं वाटतं की मी आता रिसेंटलीच कोणतरी यूट्यूबवर एक व्हिडिओ बघत होतो. तर त्यात आहे ना असं दाखवत होते, म्हणजे मे बी ते लोक हॉरर एन्काउंटरवाले मुलं असतात, म्हणजे यूट्यूबर्स आहेत, फॉरेन US आहेत. तर ते कुठेतरी जातात आणि आहे ना त्या मुलाला ना त्याची आजी दिसते, म्हणजे आजीची जाणीव येते. त्या दुसऱ्या मुलाला त्याची जी पणजोबा असतात ना ते दिसतात म्हणजे जे एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर असतात त्यांच्या थ्रू ते लोक मेसेज पोचवत असतात. तर तिथे ते लोक असं बोलतात ना की आपले जे ॲन्सेस्टर्स आहेत किंवा आपले जे पूर्वज आहेत ते नेहमीच आपल्याबरोबर असतात. आणि मला असं वाटतं की राखणदार ही तसाच कोणता एक कॉन्सेप्ट असावा की आपल्याला ते आपले प्रोटेक्शन करत असतात की आपण नीट आहोत की नाही. तू राखणदार बोललास म्हणून माझ्याकडे एक चांगली स्टोरी आहे त्यावर की माझी आई आहे ना, माझ्या आईचे जे हे होते पूर्वज होते ते पण खोत होते. आणि ते कोतापूर म्हणून एक गाव आहे कोकणात, माहिती असेल लोकांना. कोतापूरमध्ये त्यांचा गरम पाण्याचा कुंभ होता माझ्या आईचा. आणि तेव्हा गोष्टी एवढ्या चांगल्या नव्हत्या ना, कारण की तेव्हा खूप कास्टिझम होतं, लोकांमध्ये डिवाइड्स होते, या सगळ्या गोष्टी होत्या ना. तर काही लोकांनाच तिथून पाणी घ्यायची परवानगी होती असं होतं. तर मग जे गावातले जे पिछडे लोक होते, म्हणजे ज्या लोकांसोबत ज्यांच्यासोबत बरोबर नाही ट्रीट केलं जायचं, ते एकदा सगळे ग्रुपनी आमच्या त्या कुंभाच्या इथे आले आणि त्यांनी ठरवलं की मैला जो असतो, म्हणजे जो शिवशी असते ती त्या आम्ही कुंभात टाकू, म्हणजे कुंभातलं पाणी खराब होईल, म्हणजे कोणालाच वापरता येणार नाही. आणि माझी आई असं मला सांगते की हे आजीकडून पण ऐकलं आहे मी, की जेव्हा पण कोणी त्या कुंभाच्या जवळ जायचं ना तेव्हा माहिती गावातल्या बरेच लोकांकडे ती छडी असते ज्याच्यावरती घुंगरू असतात लावलेले. जेव्हा पण कोणीही जायचं ना त्या 3 वेळा घुंगरू वाजायचे आणि कुणीही टाकायला जायचं तो तसाच फ्रीज व्हायचा तिथे माणूस. म्हणजे कुणीही त्या कुंभात काहीही टाकायला अलाउड नव्हतं. म्हणजे जसं कोणी करायला जायचं ना तसं तो तिथेच बसून राहायचा माणूस. आणि यामुळे बऱ्याचशा लोकांना असं म्हटलं जातं की राखणदारासोबत खूप तुम्हाला चांगल्यापणे राहावं लागतं, कारण की तो तुमची जेवढी प्रोटेक्शन करतो ना त्याच्यासोबत तुम्ही जर चुकीचं वागलात तर तो तेवढंच तुम्हाला त्रास पण देतो, शिक्षा पण तशीच देतो. म्हणजे राहायला पाहिजे लोकांना. म्हणजे माझे जे आजोबा आहेत त्यांच्याबद्दल मी सांगत होतो की ते खूप शिव्या वगैरे द्यायचे. ते एकदा दारू पिऊन आणि नॉनव्हेज खाऊन आमच्या जमिनीत गेले आणि त्यांनी खूप शिव्या घातल्या तिथे जाऊन राखणदाराला. आणि तेव्हा त्यांना काही नाही झालं. ते जेव्हा परत येत होते ना त्यांच्या पाठीवर छडी मारली ना की कसं काळं निळं होतं तसे वळ उठलेले आणि ते वळ कमीच नव्हते होत. त्यांना कंटिन्युअसली ते दुखत होतं. आणि शेवटी परत माझ्या आजीनी जाऊन माफी मागितली की माफ करा की आम्ही तुमच्यासाठी जेवण आणलं आहे की ह्यांनी असं वागलं. म्हणून मग आज पण आम्ही कोकणात जातो ना की माझी आजी आजोबा किंवा आई बाबा मला नेहमी सांगतात की तुम्ही जी काय पार्टी करायची आहे ती करा, काही हरकत नाही त्याला, पण त्यानंतर मग कुठच्याही जमिनीत जायचं नाही. कारण की जर गेलात तुम्ही तिथे जाऊन काय केलं तर तुम्हाला त्याचा त्रास होईलच, पण आम्हाला पण त्याचा खूप जास्त त्रास होईल. म्हणून कोकणात जाताना आम्ही खूप केअरफुल असतो की कुठे काय करायचं आहे. तुम्ही असंच कुठेही भटकत जाऊ शकत नाही. एका वेळेनंतर कुठेही गेलात तर परत यायचं वेळ तुमची बरोबर पाहिजे. असं तर खूप खूप केअरफुल राहावं लागतं या सगळ्या ठिकाणी. डेंजर आहे. कोकण बाई खूप सुंदर आहे, पण खूप अशा गोष्टीही आहेत ज्या घराघरात होतात. पण ते तसंच आहे ना की तुम्ही तिथे जाऊन जर एका गेस्ट सारखे राहिलात ना, पाहुण्यांसारखे राहिलात तर तुम्हाला काही त्रास होत नाही. म्हणजे तुम्ही जर ते जे नियम सांगतायत ते नियम जर फॉलो केले आहेत, 7 वाजल्यानंतर
अशा ठिकाणी जाऊ नका जिथे ते नाही म्हणतात. म्हणजे माझी आई सरळ सांगते की तिथे जाऊन तिकडची लोक जी म्हणतात ना तीच कामं करा. उगीच हिरो बनायला जाऊ नका की चॅलेंज की बघूया काय होतं, मी बघून घेईन. नका करू. तिथे तुम्ही मजा करायला चाललायत, जाऊन मजा करा. तिथे मजा करण्यासारखे खूप स्पॉट्स आहेत कोकणात. एवढे जास्त स्पॉट आहेत की गोव्यात नसतील एवढे जास्त स्पॉट्स कोकणात आहेत. तिथे जाऊन मजा करा, पण त्या मजाची मस्तीची कुस्करी होऊन देऊ नका, कारण की नंतर तुम्हाला खूप त्रास होणार तिथे जाऊन कोकणात. पण चिराग भाई मजा आली मला ह्या एपिसोडमध्ये. आपण बऱ्याच अशा गप्पा मारल्यात. आपण आता एक सेकंड एपिसोड पण रेकॉर्ड करतोय, त्याच्यात आपण कल्टबद्दल बोलणार आहोत, कल्ट रिच्युअल्सचे. कारण मला असं आठवतं रिसेंटली मी एक यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो आणि त्या अगेन ते कोणते US कॉन्टेंट क्रिएटर होते. त्यांनी ना लांबून व्हिडिओ, आणि मे बी ती टाकूही फुटेज आपण, त्यांनी एक व्हिडिओ काढला. त्यात त्यांनी बघितलं की एक ग्रुप आहे जो शैतानाची पूजा करतोय आणि ते लोक वेगळेच, ते लोक बळी देत आहेत, त्यांचं हे करतायत. आणि असे आपण बोलतो की आपण अशा समाजात राहतो ना तिकडे हे काहीच नाही चालत, पण असेही काही लोक आहेत जे लपून छपून शैतानाची पूजा करतात, त्याचं हे करतात, ब्लॅक मॅजिक, हे ते खूप गोष्टी ज्या इंटरनेटवरही अवेलेबल आहेत. तर आपण त्या गोष्टींवर नेक्स्ट एपिसोडमध्ये गप्पा मारणार आहोत. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, ज्याने अजून लोकांपर्यंत हा एपिसोड पोहोचेल. तुला कसं वाटलं चिराग भाई? मला तर नेहमीच मजा येते. मला बोलायला खूप आवडतं आणि इथे येऊन तू बोलायला देतोस म्हणून अजूनच मजा येते. आणि ऑफकोर्स लाईक करा, शेअर करा, कॉमेंट. चिरागलाही तुम्ही फॉलो करू शकता, तोही कॉन्टेंट बनवतोय आता, बरंच काही कॉन्टेंट बनवतोय, पिकअप लाईन्स टाकतोय मुलींबरोबर. तर बघा, तुम्हालाही आवडेल. आणि तुमच्याकडेही अशा काही गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये एक गुगल फॉर्म असेल, ते भरा. आणि जर तुमच्या गोष्टी चांगल्या असतील तर आपण मे बी सोबत एक पॉडकास्ट करू शकतो. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आता मी तुमची रजा घेतो. बाय.